एखाद्या कार्यक्रमासाठी सरकार पोचलं नाही, पण एखादा एनजीओ पोचलेला आहे असंही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं सरकार आणि या एनजीओजनी एकत्र मिळून, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की एखादा कलेक्टर किंवा एखादा सीईओ जिल्हा परिषद यांनी जर ठरवलं आणि त्या एनजीओनी एकत्र काम करायचं ठरवलं तर क्रांती होऊ शकते. आणि माझा सरकारी यंत्रणेवर प्रचंड विश्वास आहे. मी तुम्हाला उदाहरण देते की पोलिओ, तुम्ही आज इथे सगळे जे युवक आणि युवती बसलेले आहेत, कॅमेरामन आणि रिपोर्टर्स, तुमच्या वर्गात एकही तुमच्या पिढीमध्ये पोलिओ हा तुम्ही पाहिलाही नसेल. त्याचं कारण असं, तुमच्या आधीच्या पिढीने गेले 20, 25, 30 वर्ष या पोलिओ भारतातून हद्दपार व्हावा ह्याच्यासाठी सरकारने प्रचंड उत्तम आणि यशस्वी कार्यक्रम केले. अनेक सरकार आहेत त्याच्यात, प्रत्येक सरकारने ते केलेले आहे आणि म्हणून आपण पोलिओ हद्दपार करू शकलो. आता 2 बूंद, जेव्हा अमिताभ बच्चनजी 2 बूंद म्हणतात तेव्हा कोणी त्याला विक्ट्री समजत नाही. ते 2 बूंद पोलिओचे ड्रॉप्स म्हणून बच्चा बच्चा या देशात माहिती आहे त्यांना. त्यामुळे हा एक मोठा उपक्रम यशस्वीपणे सरकार आणि एनजीओच्या मदतीने झाला ना. असेच काही उपक्रम आपण सगळे मिळून करू शकतो. पण ही जी FCRAची भूमिका आहे की या एनजीओज म्हणजे काहीतरी चुकीचं देशद्रोहाचं काम करतायत, हा अप्रोच अतिशय अयोग्य आहे. आणि ह्या बाबतीत आम्ही ताकदीने ह्याच्याबद्दल एनजीओच्या बाजूने एखादं चुकीचं काम करत असेल तर जरूर त्याला शिक्षा झाली पाहिजे. पण तो एनजीओ काहीतरी चांगलं काम करतोय आणि त्याला जर तुम्ही खोट्या केसेस आणि देशद्रोही त्याला म्हणणार असाल ते आम्हाला मान्य नाही. राष्ट्रवादीच्या पक्षाचा आणि नावाची जी याचिका होती त्याचं पुढे काय झालं, दुसरं सिब्बल यांनी असं म्हटलेलं आहे की त्या आमदारांना अपात्र ठरवलं असतं शिंदेच्या तर बहुमत हे ठाकरेंच्या बाजूला लागलं असतं. मी तुम्हाला खरं सांगू का, ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना फोडले गेले हे अयोग्यच आहे. कुठल्याही संविधानाच्या चौकटीत ते बसत नाही. हे आमच्या विरोधकांनाही माहिती आणि आम्हाला तर माहितीच आहे. ज्या पद्धतीने त्या गोष्टी झाल्या ह्या अमान्यच आहेत. आणि ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनचा गैरवापर झाला, त्या यंत्रणेचा गैरवापर झाला, हे एका सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे. याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला. त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते. आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मानली त्या पद्धतीने करायला हवं होतं. कोण त्यांना नाही म्हणलं होतं. वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं. कौतुकाची गोष्ट आहे. जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना. पण ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेब जे फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन संविधानाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जी संविधान आहे त्याच्यामध्ये MLA MP यांचं मतदान नाही, पण पक्ष ज्यांच्याकडे आहे त्यांच्याचकडे पक्ष राहील. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची केस याच्यामध्ये पक्ष आदरणीय पवारसाहेबांबरोबर कालही होता, आजही आणि उद्या, आणि सगळे पेपरवर आम्ही कोर्टातही दिलेले आहेत. आणि इलेक्शन कमिशनने आमच्यावर अन्याय केला का हे मी जड अंतकरणाने म्हणते, कारण का मला संस्थांवर टीका करायला आवडत नाही. पण दुर्दैवाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अतिशय चुकीच्या पद्धतीने अन्याय हा केला का इलेक्शन कमिशननी तर केला. आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे. म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाहीये. हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला. उद्धवजींची केस तीच आहे. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून 2 संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे. आता तुम्हाला माहिती आहे ना, समझने वाले को इशारा बहुत काफी है.